आज होता वेट लॉसचा दुसरा दिवस. म्हटलं आधी वेट चेक करून घेऊ. तर बघा चक्क 1 किलो वजन कमी झालं होतं. काल 70.30 होता, आज 69.35 होतं. हे बघून खूप छान वाटलं. एका दिवसात इतका फरक. नंतर म्हटलं लंचची रेसिपी तुमच्यासमोर आज शेअर करावी. आज लंचमध्ये चपाती भाजी होती. चपातीमध्ये गरम पाणी टाकलं ना, खूप छान मऊ लुसलुशीत लॉंग टाईमपर्यंत राहतात. तर गरम पाणी नक्की यूज करून बघा. नंतर मी चपातीचं पीठ असं मस्त फेटून घेते, ते रेस्ट करायला ठेवते. रेस्ट करून झाल्यानंतर जास्त मळून नाही घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ॲक्टिवेट झालेलं असतं ते आपलं, त्यामुळं तिथं जास्त मळायचं नाही. त्याच्यानंतर इथं रेस्ट करायला ठेवलं होतं. तोपर्यंत इथं भाजीची तयारी करायला घेतली. भाजीमध्ये होता शिमला मिरची, बटाटा. नंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं, कारण जे केमिकल यूज केलेलं असेल तर ते धुवून निघेल त्यामुळं. त्याच्यानंतर मी शिमला मिरची कट करायला घेतली होती. शिमला मिरची मी आधी भरपूर मोठी मोठी कट करायची, तेव्हा चांगली नाही वाटत होती खायला पण आणि दिसायला पण. नंतर असे बारीक काप कापल्यानंतर इतकी छान टेस्ट पण लागते त्याची आणि दिसायला पण भाजी छान दिसते. त्यामुळे अशी नक्की लांब लांब काप करून बघा. इथं बटाटा पण घेतला होता. बटाटा पण छोटा छोटा कट करून त्याच्यामध्ये टाकला आणि 2 मिनटासाठी त्याला ठेवून दिलं बाजूला. इथं माझा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर तयार होतं. सिंपल ट्रिकनं मी बनवणार आहे भाजी आज. नंतर इथं कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. तेलात मोहरी तडतडू दिली चांगली. नंतर कांदा टाकला. कांदा लालसर होईपर्यंत त्याला परतला. जास्त असं खरपूस कांदा नाही भाजायचा. त्याच्यानंतर इथं टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो पण मस्त मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि किचन किंग मसाला आणि कोथिंबीर टाकून मस्त असं ते फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाजी टाकून ठेवून द्यायचं आणि शिजल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून बंद करून द्यायचं. तर इथं माझ्या चपात्या पण रेडी होत्या आणि असा होता आजचा लंच.